वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। माजी नगरसेवक मनोज साळुंके याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल। प्लॉट खरेदीच्या कारणावरून एका इसमास शिवीगाळ व मारहाण करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी इचलकरंजीतील जुन्या एसटी स्टँड जवळ घडली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंकेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर दत्तात्रय पाटील वय 35 राहणार जगताप तालीम गावभाग इचलकरंजी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मनोज साळुंके, शाहनवाज मुजावर व दीपक कोळेकर सर्व राहणार भोनेमाळ इचलकरंजी यांनी फिर्यादीस आरोपींच्या ऑफिसमध्ये बोलवून घेत तू प्लॉट का घेतलास, ती जागा माझी आहे या कारणास्तव शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांनी फिर्यादीकडून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यांच्या शर्टच्या खिशातून 11,000 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले। तसेच तू तिथे परत गेलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।